मित्रांनो, कापूस या पिकावर आपली फवारणी चालू आहे। तर अशा पद्धतीचं जे तण आहे तुम्हाला जर दिसत असेल तर गवतवर्गीय, बऱ्याच प्रमाणात गवतवर्गीय पण तण आहे याच्यात। तर तणनाशकाची फवारणी अशी आपली चालू आहे। तर तुम्ही जर म्हणत असाल की हे कुठली फवारणी आहे तर मी तुम्हाला सांगतो। गोदरेज कंपनीचा आपण हिटवीड घेतलेला आहे आणि अदामाचा घेतलेला आहे आपण इझिल। ठीक आहे, तर 35चा डोस टाकून हे आपण मारून आलो आहे, इझिल आणि हिटवीड। तर आता 4 दिवसात पाहू आपण कुठपर्यंत यांनी तण नियंत्रण होते म्हणून। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे या पराठी पिकामध्ये पण बऱ्याच ठिकाणी डोब आपले अजून डोबाचीच आहे। मागं काही डोबली पण मागं मग नंतर सारखा पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे आपली थोडी डोब राहिलेलीच आहे डोबाची, तेही बघू। आणि अशा प्रकारे आपलं तण आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। हे आमचे माणसं आहे, हे कमलाकरराव। तर पाहू याचा रिझल्ट कशा प्रकारे आपल्याला भेटते। तर चालू आहे मारणं आमचे कमलाकरराव म्हणून राहिले काय इझिल मारून टाकू। काय इझिल नाही, कोणतं म्हटलं, कोणतं मारायचं म्हटलं? ग्लायसिल। कमलाकरराव म्हणते की टोकर लावून आपण ग्लायसिल मारू म्हणते काही दिवसात। तर पाहू आपण आता काय होते तर याचा रिझल्ट पाहू, याचा रिझल्ट कसा भेटते हे पाहू। त्याच्यानंतर ग्लायसिलची फवारणी घेऊन घेऊ आपण। हे अशा प्रकारे फवारणी सुरू आहे। चालू आहे ना, आमचे गोलू भाऊ। आपलं हे 3 एकराचं क्षेत्र आहे मित्रांनो, याच्यात आपली चांगल्या प्रकारे तणनाशकाची फवारणी चालू आहे। रिझल्ट पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा। रिझल्टचा व्हिडिओ 2-3 दिवसात टाकू आपण। धन्यवाद मित्रांनो।